या प्रसंगाला कदाचित मी निमंत्रणही दिलं असेल। स्टुडिओची रचना मला माहित होती। चतुरलाल बाहेर बसणार, आपण दोघे सर्वस्वी एकटे राहणार, काही काळ त्या ठिकाणी काळोख असणार, हे सारं मला ठाऊक होतं। दिवे आधीपासूनच का नाही ऑन केलेस? या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही। त्याचा खरा इम्पॅक्ट यावा या करताना ती योजना होती। ते खोटं होतं, फसवलं तुम्हाला। पण मी नाही फसले। काय चाललंय, कशा करता चाललंय, याचा परिणाम काय होणार आहे, हे सगळं अल्लग माझ्यासमोर उलगडत गेलं। पहिलं पाऊल माझं पडलं हा फक्त योग होता। तू इतकं का मनाला लावून घेतोस? मंजू, तुमच्या हातून असलं काही घडलं तर त्याला सबब आहे, मला काही सबब नाही। इंदूला सामोरं जाताना मी गडबडेन की काय अशी भीती वाटते। काही झालंच नाही असं समज। जास्ती विचार करशील तर उगाच गोत्यात येशील। ते कितपत जमेल याची शंका आहे। इंदू माहेरून आल्यावर पहिल्या काही क्षणांचाच प्रश्न आहे, ते निभावले ना की काही काळजी नाही। तुम्हाला एक विचारू? भैया, तुझ्या माझ्यात आता काही अंतर राहिलेलं नाही। तू मला काही विचारलंस तरी मला काही वाटणार नाही। तुमचे आणि त्या भावड्याचे संबंध कसे आहेत? तुमचा अवमान होत असला तर माफ करा, तुम्हाला उत्तर द्यायचं नसलं तरी हरकत नाही। नाही, तुला एवढं अवघडायचं काहीच कारण नाही। भाऊचे आणि माझे नवरा बायको सारखे संबंध आहेत असं साहेब सुद्धा धरून चालतात। इतरांना असं वाटत असेल याची कल्पना आहे मला, पण भैया तुला शक्तीवर सांगते मी, त्याच्या देहाला स्पर्श करण्यापलीकडे त्याचा आणि माझा काहीचाही संबंध नाही। आणि ते सुद्धा त्याच्या आगाऊपणामुळे घडलं। त्या अधिक प्रयत्न केला नाही? अनेक वेळा केला, पण मी सक्त नकार दिला। अर्थात त्याचं श्रेय माझ्या संयमाला किती जातं हा प्रश्न वेगळा। म्हणजे? भैया, गेल्या 15 वर्षानंतर हा अनुभव आज मी पहिल्यांदा घेतला। मंजू, म्हणजे वहिनी, माझा अस्वस्थपणा अजून गेलेला नाही। पुन्हा काही घोटाळा तर नाही ना होणार? नाही, तसं काही नाही होणार, तुम्ही फिकर नका करू। तुम्हाला अजून एक विचारायचं होतं मला, तो चतुरलाल तुम्हाला एवढा भीत का होता? मला भीत होता? हो, असं वाटलं। बुजराच येतो म्हणजे तसाच राहिला असणार। आपल्याला दोघांना एकांत मिळावा म्हणून त्याचा अट्टहास चालला होता असं मात्र मला वाटलं। म्हणजे लालजीनं तर तशा सूचना दिल्या नसतील ना? नाही, म्हणजे तसंच काही सांगता येणार नाही। सगळेच तर्क आहेत, कशाकडेच धड नजरेने पाहता येत नाही अशी अवस्था झाली आहे।
आयुष्य विचित्र असतं हेच खरं. तुमचा आणि लालजीचा समझोता व्हावा म्हणून मी तुमच्याकडे आलो आणि काय होऊन बसलं पहा. भैया भैया तू तू अस्वस्थ दिसतोयस. आपण घरी जाऊया. तू मला घरी सोड आणि पुढे जा. का? एकटीने स्वस्थ पडून राहावंसं वाटतंय. चालेल. भैया तू घरी येणं बंद तर नाही ना करणार? काय म्हणू? झाल्या प्रकाराचा तू बराच धसका घेतलास. मी यापुढे काळजी घेईन. पण आयुष्यात मला पहिल्यांदाच आधार मिळाला. हे राहून घेऊ नकोस. हल्ली तू मला टाळतेस म्हणून लोचटासारखी तुझ्या मागे मागे तुझ्या घरापर्यंत आली. चारू मी तुला काही टाळत नाही. काहीतरी बोलू नकोस. पण रोज काय ना काहीतरी काम निघतच ना. काल तुला माझा निरोप नाही मिळाला? आता कालचाच पाहा. तुझा निरोप मिळाला मला, पण त्याच्या आधीच गुरुशी अपॉइंटमेंट होती ना माझी. पिक्चर का पिक्चर? नाही नाही नाही, कंपनीकडनं त्याला नवीन कार मिळाली आहे. अगं गाडीचा मुहूर्त माझ्याच हातून व्हायला पाहिजे असं हट्ट धरला त्याने. मग कसा गुन्हा आकार द्यायचा? कुठे गेला होता? आम्ही पवईच्या पलीकडे निटी म्हणून एक सुंदर स्पॉट आहे, तिथे गेलो होतो. फार मज्जा आली. मज्जा येण्यासारखं एवढं केलंत काय? चारे मी काय काय करू शकते याची कल्पना तुला नाही का ग? आणि गुरु पण पूर्वीसारखा राहिला नाही. त्याची एक महत्वाची बातमी तुला कळली की नाही? कुठली? अगं डेव्हलपमेंट डिपार्टमेंटचा तो डेप्युटी हेड झालाय. 1500 रुपये पगार. बाकी काय आमच्या आधी सगळी बातमी तुम्हाला कळत असेल ना. त्यांच्या गाडीचा मुहूर्त तुझ्या हातून झाला हे जर आम्हाला आत्ता कळतंय तर असं कसं म्हणतेस? गाडीचा मुहूर्त होऊ दे माझ्या हातून, पण त्याला तुमच्या दोघांविषयी फार वाटतं. मिनी मला तुझ्याशी काही महत्वाचं बोलायचंय. काय विशेष का? हो विशेषच आहे. गुरुनाथच्या वडिलांना तुझी सगळी माहिती कळली. सगळी माहिती? हो सगळी माहिती. कळू दे. त्यांचा माझा संबंध काय? संबंध आहे, कारण गुरुनाथची तूच लग्न करणार आहेस असं गुरुनाथने घरी सांगितलंय. त्याचा पूर्वी साखरपुडा झाला होता. साखरपुडा? खरंच? हो, पण आता म्हणे त्या मुलीला त्यांनी नकार दिलाय. हो, पण या भानगडीत मी कुठे येते? असं कसं मिनी? तुझ्यासाठी त्या मुलीला त्यांनी नकार दिलाय, संबंध नाही असं कसं म्हणतेस तू? हे बघ, तू उद्या आणखी काहीतरी सांगेल. मिनी जरा विचार कर. या सगळ्या प्रकारामुळे गुरुनाथच्या वडिलांना खूप मोठा धक्का बसलाय. अगं ते अंथरुणाला खेळलेत. चारू तू हे मला काय म्हणून सांगतेस ग? आणि गुरुनाथचे वडील गोरेत की काळेत हे सुद्धा माहित नाहीये मला. आज ते अंथरुणाला खेळलेत, उद्या त्यांचं आणखीन काय भलं वाईट होईल. म्हणून तू काय लगेच मला येऊन सांगणारच की काय? गुरुनाथशी लग्न करण्याचा तू सिरियसली विचार करणार आहेस का? चारू राग मानू नकोस, पण ह्या पर्सनल गोष्टीत तुझा संबंध कसा येतो? मिनी तुला संकटातून सोडवताना तरी माझा काय संबंध होता? त्यावेळी तुझ्या मदतीला जशी मी धावून आले तशीच गुरुनाथच्या मदतीला धावून जाते. हे बघ, आणि गरज पडली ना तर त्यांच्या वडिलांची सुद्धा आपण समजूत काढू. पण तुझा विचार आधी कळला पाहिजे. विचार म्हणजे? तू त्यांना तसंच टांगत ठेवणार आहेस का? चारू टांगण्याची वगैरे भाषा मला आवडणार नाही. आधी तुझे शब्द मागे घे. गुरुने लग्नाचा विषय काढला त्यावर मी काय उत्तर दिले विचार त्याला. अगे एवढं असूनही जर तो काही गृहीत धरायला लागला त्याला मी कशी जबाबदार? आणि आपलं लग्न मिनीशीच होणार आहे हे तो कशाच्या आधारावर म्हणतोय? अगं तुझ्या वागण्यामुळे त्यांचा तसा ग्रह झाला असेल. ते म्हणतील त्या ठिकाणी आणि त्यावेळी त्यांची वाट बघत उभी असतेस. एकांतात जे काय करतेस ते निराळच. हे तू असं वागत असशील आणि त्यांनी काही समज करून घेतला तर ते चुकीचं आहेस असं मला तरी वाटत नाही. तर तू आणखीन काहीतरी म्हणशील, पण जोवर माझ्याकडनं शब्द जात नाही तोवर माझ्यावर जबाबदारी येत नाही. कोणी असला भलता समज करून घ्यायला लागले तर ज्याचं त्याने भोगावं. म्हणजे केवळ मजा करणं एवढाच तुझा हेतू आहे? कोणी सांगितलं तुला? उद्या त्याच्याशीच लग्न करायचं ठरविनी. पण आज तुला तसं वाटत नाही. चारू गुरु मला आवडतो.
बुद्धिमान आहे, हुशार आहे. त्याला 4 दिवस भेटली नाही की चुकल्यासारखं होतं. पण तुम्ही याला अधिक अर्थ काही जोडू नका. मी ऐकलंय उपेंद्र ताम्हाणे नावाचा कोणी मुलगा आहे, त्याच्याशीही तू लग्न करणार आहेस. कोणी सांगितलं तुला? मला कळलं. हे बघ, तू जोपर्यंत नाव सांगणार नाही ना तोपर्यंत मी तुला एक शब्द बोलू देणार नाही. नेहमीची सवय आहे तुझी. एक तर विषय काढायचा आणि मग तसाच अर्धवट सोडायचा. तुझ्या आईने सांगितलं ताम्हाणे खूप पैसेवाले आहेत, त्यांची स्वतःची मोठी फर्म आहे, तुला ते फार आवडतात, हल्ली तुमच्या वरचेवर भेटीगाठी होतात. हे सगळं खोटं आहे का? हे बघ, गुरुप्रमाणे मी त्यालाही भेटते, त्याच्याबरोबरही बाहेर भटकते. आता लग्नाचं जर आईने काय ठरवलं असेल तर माझ्या कानापर्यंत काय आलं नाही. तुझ्या लग्नाचं आई कसं ठरवेल? अगं, त्या लोकांचा काही भरोसा नाहीये. परस्पर ठरवतील सुद्धा आणि मी नकार दिला ना तर शंका करतील. यांना लग्नाशिवाय काहीही सुचत नाही. असं कसं म्हणतेस मिनी? वय झालं की लग्नाचा विचार नको करायला? कोणी करायचा? ज्यांना आपल्या मुलीचं भलं व्हावं असं वाटतं त्यांनी. हे भलं ठरवायचं कोणी आणि भलं करता लग्नच केलं पाहिजे असं कोणी सांगितलंय? थोडक्यात तुझा लग्नाचा विचार नाही. सध्या तरी नाही. अगं मग गुरुदासला तसं सांग तरी. त्याला मी सगळं सांगितलेलं आहे. आणि काय काय चारे, गुरु हा प्रश्न मला स्वतः विचारू शकत नाही का? छा करता त्याने तुला काय म्हणून तसदी दिली का? मिने, मेहरबानी कर आणि असं काहीही गैरसमज करून घेऊ नकोस. हा विषय मी तुझ्याशी बोलले, ह्याच्या विषयी गुरुनाथला काहीही माहिती नाही, त्यांना काहीही कल्पना नाही. असं नाटक तर करावंच लागतं. म्हणजे मिनी, तुझा माझ्यावरही विश्वास नाही? ठीक आहे, तुला जे काही वाटतं ना तसं तू कर. मी तुझी मैत्रीण आहे म्हणून माझं तुला सांगणं हे कर्तव्य समजते. मिने, आई किती उशीर? आम्ही मात्र 8च्या ठोकाला घरी परत यायला हवं. पिक्चरला गेली होतीस? डिझाईन पाहायला गेले होते. कुणाचं डिझाईन? लालजींचं? हो. थापा मारू नकोस. थापा नाही, खरंच. मग मला का नाही सांगितलं? मलाही बघायचं होतं. तुला आवडणार नाही म्हणून मी सुद्धा जात नव्हते. ऐकून घे, मला सुद्धा जायचं नव्हतं. काका हटून बसले म्हणून मला जायला लागलं. आणि संध्याकाळी तुला अपॉइंटमेंट आहे म्हणाली होतीस ना? अगं, डिझाईनचं सांगितलं असतं तर अपॉइंटमेंट कॅन्सल नसती का केली मी? बरं, कसं होतं डिझाईन? छान आहे, सुंदर आहे. आता लालजींना काय वाटेल? मिनीने एकटीनेच तेवढं काही पाहिलं नाही. मग तू जा आणि पाहून ये ना. पण तू मला सांगितलं का नाही ते सांग आधी. चुकलं बस. मुलांचं जरा काही चुकलं ना की त्यांना तेवढा दम. मीने, अति बोलतीयस तू. तू दम दे हवं तर आईला. दम देण्याबद्दल मला काही म्हणायचं नाहीये. अगं, पण बाहेर माझ्याविषयी वाटेल ते बोलतेस. कोणाला गैरसमज झाला तर कोणी निस्तरायचं? कोणापाशी काय बोलले मी? उपेन तामाडेचं नाव चारूला कसं कळलं? मी सांगितलं. काय चोरी आहे त्याच्यामध्ये? आणि आमच्या गाठी भेटी होतात हेही सांगितलं. मग होत नाहीत गाठी भेटी? आणि मी त्याच्याशी लग्न करणार आहे हे तू सांगितलंस. असं मी सांगितलं? चारू म्हणत होती. तू कानावर हात ठेवशील ओळखून होते मी. मी उपेनशी लग्न करणार आहे असं कोणी सांगितलं तुम्हाला? बाहेर माझ्याविषयी वाटेल त्या बातम्या पिकवायला लागल्या ना तर कोणाला तोंड दाखवायला नको असं होईल. अगं, परवा काकांचा फोन आला होता. ते सुद्धा उपेनशी माझं लग्न लावायला निघाले होते. अगं, तुझ्यावर कोणी जबरदस्ती केली आहे का? हा एवढा ओरडा कशासाठी? ओरड्या त्याकरता नाहीये. तू चारूला नाव सांगितलं या करताय. असं चारू म्हणत होती. घेऊन ये बरं तिला माझ्यासमोर. माझ्यासमोर सांगते का ते? आई, मला उपेनशी लग्न करायचं नाहीये. त्याच्यासाठी एवढा हात आपटात कशाला सांगायला पाहिजे? तू कोणाशी लग्न करणार याच्या संबंधी कोणाबद्दलही मी काहीही बोललेली नाहीये. माझी मुलगी काय माहिती नाही का मला? दिवाळीत मी उपेनकडे जेवायला जाणार नाहीये. कळव त्याला. काय कळू? अगं, मी येणार नाही ते मी कशाला सांगू? बोलावणं तू घेतलंयस. तू कळव त्याला काय कळवायचं ते. काकूकडे जेवायला बोलवलंय. तिला नाही म्हणून सांग. नाही, काकांकडे जायचंय मला. कशाला?
तुझा काका म्हणजे नालायक माणूस आहे ग. तुझं बिचारीचं उपेनशी लग्न लावून द्यायला निघालाय. अरे आमची मुलगी म्हणजे काय बेवारशी आहे का? अगं ते खतरुडाला कोणी मुली सांगून येत नव्हत्या ना, म्हणून काकोबा आमची मुलगी लोटायला पाहत होता. तू हुशार आहेस. तू बरोबर डाव ओळखलास. आम्ही बावळट ना, आम्हाला काही कळलंच नाही ते. तो काका भेटला ना तर सांग त्याला, गेलास म्हणा उडत. अगं मला तसं म्हणायचं नव्हतं. मग काय म्हणायचं होतं ग? का जीभ आहे म्हणून उगाच टाळायला लावायची? कोण समजतं स्वतःला? राजकन्या की अप्सरा? भेटेल त्याला लाथ मारायची एवढी मस्ती कुठून पैदा केलीस तू? एवढंच होतं ना तर 4 महिन्यांपूर्वी कशाला रडत आलीस माझ्याकडे? ज्याने कर्म केलं त्याच्याकडे जायला पाहिजे होतंस ना. डिझाईन पाहायला गेले म्हणून मला जा विचारतेस का? मला जा विचारणारी तू कोण ग? पुन्हा जर उलटून बोललीस ना तर दात पाडून हातात देईन तुझ्या. उपेनशी लग्न करणार नाही म्हणे. अगं तुझ्यासारख्या मीनांचा तांडा लागलाय त्याच्या पाठीमागे. उपेन म्हणजे कोण? तुला खेळण्यातला बाहुला वाटला का? त्याच्याकडे दिवाळीला जाणार नाही ना हे फोन करून तूच कळव त्याला. आई मी चुकले ग. दूर हो. जोडेशी उभं करायची लायकी नाहीये तुझी. रागाच्या भरात काहीतरी बोलले. मी जाणार आहे त्याच्याकडे. तू काकांना काही सांगणार नाही ना? मी चुकले ग आई. हवं असलं तर लिहून देते. माझा तसा काही हेतू नव्हता. मिने अगं मी तुला समजावून घेईल ग, पण बाकीचे लोक लाथा मारतील ग तुला. आणि एक गोष्ट लक्षात ठेव मिनी, तुला तुझ्या रूपाचा फार गर्व आहे. गर्वाचं घर कधी ना कधीतरी खाली येतच. तर तुझ्यासारख्या रूपवान मुली मुंबईमध्ये पोत्यावरी मिळतील ग. चुकले मी. सॉरी. काकांना काही सांगणार नाही ना? तुझे नेहमीच आहे. हवं तसं तोंड सोडायचं आणि मग लाडी गोडी लावायची. पण नाही सांगणार ना? नाही सांगणार. असं वागू नकोस ग बेटा. कोणी गय करणार नाही तुझी. मॅडम पुढे जाऊन आलात ना? जेवण तयार आहे. अगं मी तुला लग्नाबद्दल चारू वहिनींच्या थ्रू कशाला विचारू? ते तर मी तुला डायरेक्टच विचारलं होतं की. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. मी त्यांना तुला काहीही विचारायला सांगितलं नव्हतं. येस करावंच लागतं ना. तुला कसं पण माझ्या तुझ्यावरच्या प्रेमाची शपथ. मी तुम्हाला खरंच टाकतं ठेवलं का? चारू ती म्हणाली की मी तुम्हाला आणखी किती दिवस टाकतं ठेवणार आहे म्हणून. गुरुनाथ, हो एवढं तातडीने काय काम काढलं? वहिनी, मिनीने मला टांगतं ठेवलंय असं तुम्हाला कोणी सांगितलं? अहो या दसऱ्याला मी तिला रीतसर प्रपोज केलंय. या प्रसंगाला 2 आठवडे झाले. एवढा महत्वाचा निर्णय घ्यायला 2 आठवडे लागणं याला टांगतं ठेवलं असं म्हणतात का हो? तुम्हाला काही वाटो गुरुनाथ, ही मुलगी तुम्हाला इतके दिवस झुलवते याला आम्ही टांगतं ठेवणं असंच म्हणतो. पण मुळात वहिनींनी माझ्या वैयक्तिक गोष्टी मिनीला सांगायला हव्या होत्या का? माझ्या तथाकथित साखरपुड्यासंबंधी तुझ्याकडे सगळा खुलासा केल्यानंतरही वहिनीने साखरपुड्यासंबंधी बोलावं त्याला काय अर्थ आहे? आणि आप्पाजींना मिनीविषयी सगळी माहिती कळली आहे हे मिनीलाच सांगून वहिनीने काय मिळवलं? अरे त्या मिनीची समजूत काढताना माझा किती दम निघाला माहितीये पंड्या? अरे पण ह्या सगळ्या खटपटी तुझ्या भल्यासाठीच आम्ही करत होतो गुरुनाथ. तू माझा एक जवळचा मित्र आहे म्हणून ह्या सगळ्या खटपटी. तू विसरला असेल पण आमच्या लग्नामध्ये तुझी आणि चारूची ओळख माझा एकमेव मित्र अशीच करून दिली होती. अरे पण ते मी कसं विसरेन? अरे आपण लहानपणापासूनचे मित्र आहोत.
माझ्या हुशारीचं मनापासून कौतुक करण्यात तू नेहमी पुढे असतोस हे मी कसा विसरेन? आपल्या मैत्रीत तू कधीच माझ्याकडून कसली अपेक्षा केली नाहीस. अगदी मला सहज शक्य असून सुद्धा तू कधी एका पैशांची मागणी केली नाहीस माझ्याकडे. हो ना. मग मला सांग, आमचं काय चुकलं? ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आम्ही कसं वागावं असं तुला वाटतं? प्रिय पंडित, तुम्ही हे माझ्या भल्यासाठीच करीत आहात हे मान्य करूनही जड अंतःकरणानं सांगतो, माझ्या आणि मिनीच्या व्यक्तिगत बाबतीत तू आणि वहिनींनी यापुढे लक्ष घालू नये, अलिप्त राहावं हेच बरं. तुमचा गुरुनाथ.